दोन मुलं आणि त्यांची बायको आणि ते गुरुजी, म्हणजे यांची अशी 4 जणांची फॅमिली होती. बरोबर. तर 4 लोकांच्या व्यतिरिक्त की बाबा त्या घरामध्ये अजून कोणीतरी आहे, पाचवा आहे समजा कोणी. 5वा कोणी आहे. नमस्कार मित्रांनो, रहस्यमय घटना या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी आज पुन्हा घेऊन आलेलो एक अशी एक थरारक घटना जे ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येणार आहे. मित्रांनो, ही जी स्टोरी आहे ही खेरडा या गावामधली आहे. गोष्ट थोडी जुनी आहे, कारण की तेव्हा टाईमला जे शिक्षक लोक येत होते ते गावामध्येच राहायचे. तर ही स्टोरी तरीबन 20-25 वर्षाच्या अगोदरची असेल. खेरडा या गावामध्ये शिक्षणासाठी मुलं तर होते, पण त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नव्हता. असंच त्या गावामध्ये शिक्षक बोलवण्यासाठी त्यांनी म्हणजे मोठ्या अधिकाऱ्याला सांगितलं की या गावामध्ये शिक्षक लागते म्हणून. तर ही जी स्टोरी आहे ही आहे काळे सरांची. म्हणजे काळे त्यांचं आडनाव होतं आणि ते एक शिक्षक होते. जेव्हा ते त्या गावामध्ये एंटर करतात तर ते जी स्टोरी आहे ती स्टोरी ऐकू आपण दीपक भाऊच्या थ्रू, कारण की जी स्टोरी आहे ती खूप लांब आहे. तर ते पूर्ण एक्सप्लेन जे करतील ते आपले दीपक भाऊ आहेत. तर ती जी स्टोरी आहे पूर्णपणे ते त्यांच्याच जुबानी आपण ऐकू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक. आजची जी स्टोरी आहे ती खेरडा या गावातून आहे आणि काळे गुरुजींवर हे समजा काळे गुरुजींसोबत जे झालं ते आज आपण इथं सांगणार आहोत. तर गावामध्ये कसं की बा मास्तर लोक जे शिकवायला यायचे जुन्या काळा, म्हणजे आधी 20-25 वर्ष आधीची ही गोष्ट आहे. तर मग त्यांचं गाव समजा बा 100-150 किलोमीटर अंतरावर असल्याच्याने त्यांचा जे अपडाऊन जे होता तो शक्य नव्हता. तर मग त्यांच्यासाठी गावामध्येच कुठलं एखाद्या, म्हणजे गावामध्ये असे खूप मोठे मोठे वाळे वगैरे असे घरं वगैरे, तर मग त्याच्यातच त्यांची कुठं राहायची अशी सोय व्यवस्था करून देत होते आधी. तर मग गुरुजी ज्या दिवशी गावामध्ये आले त्यांचा पहिलाच दिवस होता. तर त्यांनी गावामध्ये जे लोक होते, म्हणजे सरपंच म्हणा, उपसरपंच, या लोकांशी भेटून त्यांनी सांगितलं की बा माझी राहायची सोय तुम्ही कुठं करता. तर सरपंच म्हणत होते की बा आम्ही गावामध्ये तुमची सोय कुठे ना कुठे आम्ही नक्की करतो, पण तुम्ही तुमच्यासोबत म्हणजे की बा तुमचं जेवण वगैरे काय, म्हणजे असं नेमकं. हां. तर मग ते म्हणत बा माझी फॅमिली आहे, मी माझी फॅमिली घेऊन येतो तुम्ही जर मला इथं राहायला जागा दिली तर. तर मग ते म्हणत की बा तुम्ही 8 दिवस म्हणजे थांबा तुम्ही, आम्ही तुमच्यासाठी कुठं ना व्यवस्था करू राहायची. तर मग ते गाव फिरत होते आणि फिरत फिरत त्यांना एक घर दिसलं, म्हणजे ते बंद पडलेलं होतं. त्या घरासमोर एक मोठं झाड होतं वडाचं, आणि त्या झाडाच्या बाजूलाच इकडून असं एक खंडरसारखं पडलेलं घर होतं आणि त्याच्या समोर एक असं पक्कं घर बांधलेलं होतं. तर मग गुरुजी गावातल्या लोकांना असे विचारत होते की बा हे घर कोणाचं आहे, आणि हे घर जर खाली असेल तर हेच घर देऊन द्या मला राहायला, माझी फॅमिली बोलावून घेतो. तर गावातले लोक म्हणत की बा त्या घरामध्ये तुम्ही राहू नका, कारण ते घर चांगलं नाही, त्याच्यामध्ये कशाला तुम्ही जाता. की म्हणजे त्या घराच्या विषयावर लोक खूप घाबरायचे, म्हणजे नावसुद्धा लोक असे कमीत कमी लोक नाव घ्यायचे त्या घराचं. तर मग ते गुरुजी म्हणत की नेमकं काय आहे बा या घरामध्ये, की काही म्हणजे असं साप वगैरे आहे की काही असं बंद असल्यामुळे. तर गावातील एक व्यक्ती असा म्हणे की बा तुम्ही त्या घराचा नाद ना करसान तरच फायद्यात राहायचा. तर ते शिक्षक असल्यामुळे, शिकलेले असल्यामुळे की बा त्यांचा या अशा गोष्टींवर ते भरोसा अजिबात नव्हता. की एक शिक्षक जो असतो तो विद्यार्थ्यांना एक चांगलीच दिशा दाखवतो. तर मग त्यांचं गावकऱ्यांशी असं म्हणणं होतं गुरुजींचं की असं काहीही नाही आहे, तुम्ही ते घर मला उघडून द्या,
मी बाकायदा माझ्या गॅरंटीवर मी आणि माझी फॅमिली घेऊन इथं येतो आणि काही जरी झालं तर त्याला जिम्मेदार मीच राहणार. तुमच्या कोणाच्याच अंगावर काही येणार नाही, बोल राहणार नाही. तर मग गावातले बरेचसे लोक म्हणत की मग त्यांची इच्छा आहे तर राहू द्या. काही लोक म्हणजे प्रत्येकाचे आपापले विचार होते वेगवेगळे. तर मग गुरुजींनी मग त्यांची फॅमिली बोलवली आणि त्या घराची सफाई केली आणि त्याच्यामध्ये ते राहत होते. मग त्याच्यावरून असे म्हणजे 8-10 दिवस चांगले गेले त्यांच्यासोबत, की त्यांना काही असं वाटलं नाही. तर गुरुजींची जे बायको होती, तर त्या बाईला असं म्हणजे की त्या घरामध्ये असा म्हणजे एक सहाळ येत होता की आपण समजा त्यांची दोन मुलं आणि त्यांची बायको आणि ते गुरुजी, म्हणजे यांची अशी 4 जणांची फॅमिली होती. तर 4 लोकांच्या व्यतिरिक्त की बाबा त्या घरामध्ये अजून कोणीतरी आहे, पाचवा कोणी आहे, अशातला त्या बाईला भास होत होता. तर असा भास होत होता तर ती बाई गुरुजींना नांदा लावत होती की बा हे घर कोणाचं आहे, काय, आपल्याला या घराच्या विषयात अजून आपल्याला काही माहिती नाही. आणि गावामध्ये जर कुठल्या बाईला जर आपण बोलायला जर गेलो ते बाई असा रिॲक्ट करते आपल्याला बघून की जसं काय तिनं भूत बघितलं. ते खूप पळून जातं आपल्यापासून लांब तिकडे, पण सांगायलाही तयार नाही, काही बोलायलाही तयार नाही. शेजारी पाजारी कोणी आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही. तर मग गुरुजीला ते म्हणत होते की बा तुम्ही एखादा पंडितजीला बोलवा आणि या घराचं काय वास्तुशांती करून घ्या एकदा. तर मग चांगल्या प्रमाणे गुरुजी पंडितजीला बोलवतात की बा या घरामध्ये आम्ही आलो, पण आमच्या मिसेसचं असं म्हणणं आहे की बा काहीतरी असे भास होतात त्यांच्यासोबत. तर गुरुजी हसता हसता असे पंडितजीला सांगत होते आणि गुरुजीचा या गोष्टीवर विश्वास बसतच नव्हता. तर पंडितजीला म्हणत होते की बा तुम्ही पूजा करा तुमची, की मग भास होतील नाही. तर मग तर अशी पूजा त्यांनी ठेवली आणि ते पंडितजी जे होते ते त्यांची पूजा करत होते. तर ज्यावेळेस पंडितजी मंत्र उच्चारण करत होते तर पंडितजीला आवाज येत होता की त्यांच्या पाठीमागून कोणी सेम तसाच मंत्र उच्चार करते म्हणून. कारण की ज्यावेळेस पंडितजी मंत्र म्हणतात तर ते दुसऱ्या लोकांना कोणालाच कळत नाही. पण त्यांच्या पाठीमागून कोण म्हणते, तर पंडितजी म्हणत होते की बा अजून कोणी आहे का तुमच्या घरात की बा असे माझ्यासारखे सेम टू सेम मंत्र म्हणून राहिला आणि तुम्हाला तो आवाज येतो का. तर ते बघत होते पंडितजीकडे. गुरुजींना वाटलं की बा पंडितजी म्हणजे की बा पंडितजी आता आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात, की गुरुजींना असं वाटलं. तर गुरुजी म्हणतात पंडितजीला की आम्हाला तर कोणाचा आवाज येत नाही, तुम्हाला कसा काय आवाज येतो. नाही म्हणे, मागून कोणीतरी मी जे मंत्र म्हणतो तेच मंत्र मागून कोणीतरी म्हणत आहे, रिपीट करत आहे. तर पंडितजीने ते पूजा ते पूर्ण न करता तेवढ्यातच ते निपटवली आणि पंडितजीनं सांगितलं की बा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हे घर खाली करा. कारण की या घरामध्ये आपण 5 जण पूजा करत होतो, तर 5च्या व्यतिरिक्त अजून 6वं कोणीतरी इथं होतं. आणि माझा जेवढा अनुभव आहे म्हणे पंडितजी, की माझ्या एवढ्या अनुभवात मी असं कधीच कोणाच्याच घरामध्ये मला जाणवलं नाही. आणि मी स्पष्ट म्हणे मी आवाज ऐकला. असं नाही की मला तुमच्याजवळून दक्षिणा जास्त पाहिजे, तुम्ही कमी देसाल, अशातलाही भाग नाही. तुम्ही मला काहीच देऊ नका, पण तुम्ही या घरामध्ये तुम्ही राहू नका. तर गुरुजी म्हणत होते की मी या अशा गोष्टीवर विश्वास करूच ठेवत नाही, की ज्या वेळेस मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघेन, कानानं ऐकेन, त्याच वेळे काय ते मी ठरवणार. मग पंडितजी तेवढे 2 शब्द बोलून पंडितजी निघून जातात. मग त्याच्यानंतर त्या गुरुजींची जे बायको होती, तर त्या बाईला असा किंवा कोणी असं दरवाजाच्या जवळून जाते, म्हणजे असं येणं जाणं करते, अशी पूर्ण एक पूर्ण अशी सावली दिसते.
आणि त्यावेळेस लाईट म्हणजे आपलं हे कॅन्डल म्हणजे दिवे बरोबर. रॉकेलवर चालणारे. तर असा तो खिडकीवरती असा तो दिवा ठेवला तर त्या दिव्याच्या जवळून जर कोणी असं गेलं मोठी अशी सावली पडते त्याची. तर अशी सावली त्यांच्या अंगावरून अशी जायची एकदम, मग कोणीतरी आत्ताच गेलं म्हणून. आणि मग किंवा असं रातच्या टायमाला म्हणजे 12-1 वाजले असे, तर मग तो जो दिवा ठेवलेला असायचा त्या खिडकीवरती, तर खिडकीतून जसं बाहेरून कोणीतरी दिवा म्हणजे विझवून टाकायचं, फूक मारायची त्या दिव्याला. तर पुन्हा ते माशी शोधायची अंधारामध्ये, पुन्हा तो दिवा लावायचा त्या बाईने, पुन्हा तो दिवा कोणी विझवून टाकायचा. म्हणजे दिवा लावला आणि फक्त इकडे आपण फिरलोच की तो दिवा परत विझायचा. मग बा खिडकीमध्ये हवेनं विझत असणार म्हणून तो दिवा उचलून त्यांनी त्यांच्या बाजूला ठेवला, तर तिथंही तो दिवा विझायचाच. तर मग जसा दिवा तो विझला तसं त्या बाईनं आरडाओरडा केला की बा ॲटोमॅटिक दिवा कसा काय विझतो. तर गुरुजी उठले, गुरुजींनी बघितलं, अरे त्याच्यामधलं तेल खतम झालं असणार या असं काही. तर मग गुरुजींनी गुरुजीच्या हाताने दिवा लावला आणि तो गुरुजी बसले असे की बा आता विझते का आता. तर दिवा काही विझत नव्हता. तर गुरुजी म्हणे याच्यामध्ये काहीतरी खराबी झाली असणार म्हणून तो विझत असणार. बरोबर. तर याच्यामध्ये घाबरायची काहीच गरज नाही. तर मग एका दिवशी असं झालं की त्यांच्या घराच्या बाजूला जे झाड होतं वडाचं, की त्या झाडाहून गुरुजीला आवाज येत होता रातच्या टायमाला. अरे बाप. काळे गुरुजी असा आवाज येतो झाडावरून. तर गुरुजीला असं वाटलं की बा गावातलं कोणी एखादा व्यक्ती आला, आवाज देत असेल. तर गुरुजी दरवाजा उघडून असे बाहेर येतात अंगणामध्ये आणि इकडे तिकडे बघतात गुरुजी असे की बा कोणी आहे का. तर कोणीच दिसत नाही गुरुजीला. गुरुजी विचार करतात की नेमकं मग कोणी आपली मस्करी करत असेल. तर परत जातात गुरुजी घरामध्ये, पुन्हा आवाज येतो गुरुजीला. मग गुरुजी येतात बाहेर, खूप राग बाहेर येतात. तर आवाज जो आहे तो गुरुजीला असं पूर्णपणे असं वाटतं की आवाज हा म्हणजे खालून नाही, हा आवाज येतो वरून झाडाहून. हा. तर गुरुजीनं वर बघितलं असं झाडाच्या इकडे, तर त्या झाडाचे असे जे वडाच्या झाडाचे पानं असे मोठाले असतात आणि ते झाड खूप दाट असल्याच्याने म्हणजे काही असं दिसत नव्हतं त्याच्यात व्यवस्थित रातचा टाईम. तर ते झाड असं हालत होतं खलखल, हवा वगैरे काहीच नव्हतं. एवढं मोठं झाड हालत होतं पूर्ण असं की जसं काय कोणी त्याच्यावर उड्या मारत आहे. हा. मग गुरुजी खूप असे घाबरल्यासारखे झाले, घाम फुटला गुरुजीला. गुरुजी वापस घरामध्ये गेले. त्यांनी दरवाजे पूर्ण बंद केले, खिडक्या दरवाजे. आणि गुरुजींची जी बायको होती ते गुरुजींना विचारत होती काय आहे म्हणून, बाहेर कोण आहे. तर गुरुजी म्हणत काही नाही, तो बाजूचा माणूस होता, त्याला काम होतं. मग गुरुजी खोटे बोलले नाही. गुरुजी आता हे विचारात पडले बा हा प्रकार का आहे. तर गुरुजी गावामध्ये बरेचसे लोकांना मग असे विचारत होते की बा हे घर नेमकं कोणाचं होतं आणि या घराच्या मागे काय रहस्य आहे, म्हणजे याचा आधीचा इतिहास या घराचा काय आहे. तर कोणीच सांगत नव्हतं. की लोकांची एक अशी लोकांमध्ये एक असा भीती होती की त्या घराच्या विषयामध्ये जर एखाद्याने जर असं सांगितलं तर त्यांना इथपर्यंत भीती होती की त्या झाडावरती जे भूत आहे ते त्यांना सुद्धा हानी पोहोचू शकणार. तर मग एक दिवशी गुरुजींना जे 2 मुलं होते, तर मग घरामध्ये ते रातच्या टायमाला झोपलेले होते. मग त्यातले किंवा शेव जर आला समजा की आई असो किंवा वडील असो ते मुलांना बघतातच. तर तसाच गुरुजींना चेव आला. तर ते त्यांचे दोन्ही मुलांकडे असे बघत होते. त्यातला एक त्यांचा लहाना मुलगा गुरुजींना दिसला नाही. तर त्यांना वाटलं लघवीला गेला असेल. तर त्यांनी ते शोधायला गेले घरामध्ये, तो कुठं दिसत नव्हता.
मुलगा त्या वडाच्या झाडाखाली खेळत होता त्यांचा एवढ्या रात्री, की दुसरा कोणी व्यक्ती त्याच्यासमोर खेळत आहे आणि हा खेळत आहे त्याच्या. गुरुजी गेले आणि त्या मुलाला उचललं लचकन. काय रे एवढ्या रात्री काय करतो इथं? तर त्यांचा मुलगा सांगत होता की एक दादा आहे, तो दादा खेळत होता माझ्यासोबत. तर गुरुजी म्हणे की दादा गिदा काही नाही, इथं कोणी नाही, घरामध्ये चाल आणि झोप मुकाट्याने, बाहेर यायचं नाही. गुरुजी रागावले त्यांच्या मुलावर. तर रोज तो मुलगा रातच्यानं उठायचा, ऑटोमॅटिक तिथं जायचं झाडाखाली आणि तिथं खेळायचं. तर गुरुजींना कुठंतरी अशी भीती आता वाटायला लागली की गावातले लोक आणि आपली बायकोने जे आपल्याला सांगितलं, कदाचित ही गोष्ट खरीच आहे. काही गोष्टी शिक्षणाच्या पलीकडेही आहेत. तर मग गुरुजीने गावामध्ये एक म्हातारी होती, त्या म्हातारीला म्हणजे विनंती केली की बा सांगा नेमकं काय आहे त्या घराच्या वाऱ्यात. तर त्या म्हातारी सांगत होती की तिथं एक जुना वाडा होता आणि त्या वाड्याच्या मधोमध ते जे झाड आहे ना आता, ते मधोमध होतं आणि असा वाडा होता तो, मधात ते झाड होतं. तर तिथं एक असा म्हणजे नामिक सावकार होता राहायला आणि त्याची फॅमिली होती. त्याला एकुलता एकच मुलगा होता. तर प्रत्येक मायबापाचं स्वप्न असते मुलांपासून किंवा त्याने शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. त्याचं लग्नही असं आई वडिलांची इच्छा असते की आपल्या हाताने आपल्या मुलांचं लग्न वगैरे असं झालं पाहिजे. तर मग त्या मुलाचं आधीच एका मुलीवर प्रेम होतं आणि त्यांनी ती गोष्ट त्याच्या आई वडिलांना सांगितली की बा मला या मुलीचीच लग्न करायचं. तर त्याच्या आई वडिलांनी साफ त्या गोष्टीसाठी नकार दिला. तर त्याचे वडील म्हणत होते की तुझं लग्न आम्ही जे मुलगी निवडणार त्याच मुलीशी तुझं लग्न होणार. तर मग हा खूप म्हणजे त्यांना सांगत होता समजावं की मला तुम्ही कुठलीही जरी दाखवसाल मुलगी, कितीही चांगली दाखवसाल, तर मला ते पसंत नाही, कारण की मी ज्या मुलीवर प्रेम करतो मला ते मुलगी पसंत आहे. तर ते त्याचे आई वडील म्हणजे ऐकतच नव्हते. तर मग त्याला ती मुलगी एक दुसरी त्याच्या आई वडिलांनी दाखवली, त्याचं लग्नही ठरवलं. तो खूप डिप्रेशनमध्ये गेला त्यांचा मुलगा, म्हणजे त्याला सुचत नव्हतं की नेमकं करावं काय. तर त्या ज्या मुलीवर तो प्रेम करत होता, तर त्या मुलीला तो म्हणत होता की आपण कुठं असं दूर पळून जाऊन लग्न करू शकतो का. तर ती मुलगी म्हणत होती की बा मी पळून येऊ शकत नाही, कारण माझे आई वडील तुझ्यासोबत लग्न करायचं तर माझ्या आई वडिलांची मला परवानगी आहे. तर मग याला कुठंतरी असं कमी महसूस झालं. तर हा सरळपणे ते जे झाड होतं वडाचं, त्या झाडाला सुसाईड करतो, फाशी घेतो. आणि फाशी घेतलं तर तो खूप असा म्हणजे त्या रागारागात फाशी घेतो. तर त्याच्यानंतर मग तो जो वाडा आहे की जसं त्या वाड्याला एखादं असं शनी लागल्यासारखं, की त्यांचं पूर्ण म्हणजे असं नुकसान, कुटुंब त्याचं पूर्ण असं नुकसानच होत राहिलं. जेवढी जमीन होती तेवढी ते विकत आले. सतत घरात कोणी ना कोणी आजारी राहायचं. त्याचे वडील वारले, आई वारली. त्यानंतर त्या घराचा पूर्ण असे राखरांगोळीच झाली. तर बरेचसे असे गावातले लोक आहेत की तिथं जे त्यांच्याशी कनेक्ट होते किंवा त्यांच्या कामाला होते, तर त्यांनाही ते असं भरून द्यावं लागलं. म्हणजे काही गोष्टीत त्यांच्यासोबतही असे बरेचसे किस्से झाले. आणि अजूनही त्या जागेवर ते की बा जसं गुरुजींना माहीत झालं की बा या घराचं हे रहस्य आहे, आणि त्यावेळेस समजा ते जो वाडा होता तो पूर्णपणे पडला होता आणि बाजूलाच ते समजा हे नवीन बांधलं होतं. तर त्याच्यामधून असे 8 दिवस 10 दिवस लोक त्याच्यामध्ये राहायचे आणि पळून चालले जायचे. त्याच्यात टिकत कोणीच नव्हतं. तर त्याच झाडाखाली गुरुजींनी असं बघितलं होतं की गावातला एक व्यक्ती येऊन किंवा दिवा लावायचा त्या झाडाखाली. तर त्या व्यक्तीकडे गुरुजी गेले
की बा हा प्रकार मग काय आहे. तर त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्हाला जर त्या घरामध्ये राहायचं असेल तर त्या झाडाखाली तुम्ही रोज नित्यनेमाने दिवा लावा, तुम्हाला तो काहीही त्रास देणार नाही. तर मग गुरुजीने हे करून पाहिलं. जेवढं गुरुजींसंग घडत होतं तर ते गुरुजींच्या मुलांसंग घडत होतं, बायकोसंग, गुरुजीसंग, की मग गुरुजीनं बा दिवा लावणं हे सुरू केलं. आणि गुरुजीने रिक्वेस्ट केली की बा आमच्यापासून तुला कुठल्याच प्रकारचा आम्ही त्रास होऊ देणार नाही आणि आम्हालाही तू असा कुठला त्रास देऊ नको. मग जसा दिवा लावणं सुरू केला त्याच्यानंतर गुरुजीला म्हणजे अशी काही तकलीफ झाली नाही त्या घरामध्ये. तर बरेचसे वर्ष गुरुजी त्या गावामध्ये त्या घरामध्ये राहिले. आणि ज्यावेळेस त्याची बदली दुसऱ्या गावामध्ये झाली तर मग ते घर खाली करून गेले. तर कालांतराने आता असं किंवा ते त्या जागेवरून समजा ते झाड अजूनही आहे तिथं, पण ते घर लोकांनी ते तोडून टाकायला लावलं. किंवा म्हणजे घर जर नसलं तर कोणी राहायचा प्रयत्नही त्याच्यात करत नाही. मग ते घरच त्यांनी ते तोडून पाडून टाकलं आणि ते पूर्ण जागा अशी प्लेन करून दिली. तर अशी ही स्टोरी होती गुरुजींची. तर मित्रांनो, ही स्टोरी तुम्ही ऐकली आहे आणि ही जी स्टोरी आहे ही खूप जुनी आहे. पण ते जे झाड आहे ते आणखीनही त्या गावामध्ये म्हणजे आहे, अजूनही आहे. लोकांना त्या झाडावर अशी कोणाची सावली आणि कोणाचा आवाज असा त्या झाडावरून येतो. हे गाव मित्रांनो खेरड आहे. जर तुम्हाला कधी ते झाड पाहायचं असेल तर नक्की तुम्ही त्या गावाला व्हिजिट करू शकता. त्याची स्टोरी ही जुनी आहे. चांगल्याप्रमाणे आपण जशी सांगितली ती तशी नसून किंवा थोडीशी अलगही असू शकते, पण ती जी मित्रांनो घटना आहे ते खरोखर आहे. जर तुम्हाला पाहायचंच असेल तर त्या गावामध्ये तुम्ही ती तिथं विचारपूसनी करू शकता. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.